नमस्कार. आजच्या या नवीन आणि भन्नाट स्पष्टीकरणात तुमचं स्वागत आहे. आज आपण एका अतिशय रंजक गोष्टीवर चर्चा करणार आहोत. आपला उद्देश काय आहे? तर एका अगदी सामान्य वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअरला, म्हणजेच आपल्या सर्वांच्या परिचयाच्या मायक्रोसॉफ्ट वर्डला एका अत्यंत शक्तिशाली ग्राफिक डिझाईन टूलमध्ये कसं बदलायचं हे आपण समजून घेणार आहोत. आज आपण चक्क वर्डमध्ये एक अतिशय आकर्षक आणि व्यावसायिक मॅगझिन कव्हर कसं तयार करायचं हे पाहणार आहोत. या संपूर्ण प्रक्रियेसाठी आपण 5 टप्प्यांचा प्रवास करणार आहोत. कॅनव्हास सेट करण्यापासून सुरुवात करून कस्टम शेप्स तयार करणे, इमेजेस जोडणे, टायपोग्राफी डिझाईन करणे आणि शेवटी त्याला एक खराखुरा रिअलिस्टिक टच देणे, हे सर्व आपण या एका सत्रात कव्हर करणार आहोत. चला तर मग थेट या विषयात शिरूया. आपला पहिला टप्पा आहे कॅनव्हास सेट करणे. कोणताही उत्तम डिझाईन प्रोजेक्ट एका भक्कम पायावर उभा असतो. मॅगझिन कव्हरसाठी अचूक परिमाणं सेट करणं ही आपली पहिली पायरी आहे. सगळ्यात आधी लेआउट टॅबमध्ये जाऊन साईजमधून फक्त A4 पर्याय निवडायचा आहे. एकदम सोपं. यामुळे आपल्याला स्टँडर्ड मॅगझिन लेआउटसाठी लागणारा अचूक आकार मिळतो. आणि हो, डिझाईन करताना संपूर्ण पानाकडे एकाच वेळी लक्ष असणं खूप गरजेचं असतं. म्हणूनच कीबोर्डवरचा कंट्रोल दाबून माऊसचं स्क्रोल व्हील फिरवलं की आपण सहज झूम आऊट करू शकतो. यामुळे डिझाईनचा संपूर्ण लेआउट एकाच दृष्टिक्षेपात पाहता येतो. पूर्ण चित्र डोळ्यांसमोर असल्याशिवाय डिझाईन कसं होणार, बरोबर ना? आता आपण वळूया दुसऱ्या टप्प्याकडे. कस्टम डायनॅमिक शेप्स तयार करणे. तेच ते कंटाळवाणे चौकोन आता नकोत. इथे आपल्या हाती लागतं एक सिक्रेट वेपन, म्हणजेच एडिट पॉइंट्स. हे खरंच एखादी जादू असल्यासारखं काम करतं. हे असं फीचर आहे जे कोणत्याही साधारण शेपचे कोपरे आणि त्याच्या कडा बदलून एक संपूर्ण कस्टम आणि असिमेट्रिकल आकार तयार करायला मदत करतं. याच एका फीचरमुळे आपल्याला खऱ्या अर्थाने प्रो लेव्हल डिझाईन क्षमता मिळतात. इथे हा फरक स्पष्टपणे जाणवतो बघा. एका साध्या नेहमीच्या आयताची तुलना जेव्हा आपण एडिट पॉइंट्स वापरून तयार केलेल्या अशा वाईल्ड आणि आकर्षक आकाराशी करतो, तेव्हा डिझाईनची एक वेगळीच दिशा उलगडते. फक्त काही पॉइंट्स डिलीट करून आणि काही ओढून केलेला हा बदल पूर्ण डिझाईनला एका वेगळ्याच पातळीवर नेतो. आता हे कस्टम शेप्स तयार झाल्यानंतर त्यांना एक स्लीक आणि लेयर्ड इफेक्ट कसा द्यायचा? इथे हे अंक पहा, 3 ते 10. हे अंक शेप्सच्या पांढऱ्या बाहेरेषेची म्हणजेच आउटलाईनची जाडी दर्शवतात. जेव्हा आपण आकारांना ही पांढऱ्या रंगाची जाड आउटलाईन देतो, तेव्हा ते एकमेकांवर ओव्हरलॅप होऊन एक सुंदर 3D इफेक्ट निर्माण करतात. हे ओव्हरलॅपिंग अचूक करण्यासाठी फॉर्मॅट शेप सेटिंग्ज अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. लाईन कलर सॉलिड व्हाईट ठेवून लाईन वेट 3 किंवा 10 वर सेट केल्यास पानावर एक मस्त वेगळेपण जाणवतं. आणि हो, हे सगळे आकार एकत्र लहान मोठे करायचे असतील तर ग्रुप किंवा अनग्रुपचा वापर नक्की करा. आता तिसरा टप्पा, व्हिज्युअल्स आणि इमेजेस जोडणे. आपण तयार केलेल्या या आकारांमध्ये आता आपण खऱ्या अर्थाने जीव ओतणार आहोत. एखाद्या आकारात थेट फोटो टाकण्यासाठी आपण फॉर्मॅट मेनूमधील शेप फिल आणि त्यानंतर पिक्चर हा पर्याय वापरून फाईलमधील इमेजेस थेट त्या शेप्समध्ये इन्सर्ट करू शकतो. उदाहरणासाठी आपण इथे काही फुलांचे सुंदर फोटो वापरत आहोत. यामुळे काम खूपच वेगात होतं. पण थांबा, फक्त फोटो टाकून चालत नाही, तो तिथे व्यवस्थित फिटही बसायला हवा. इथे क्रॉप टू फिट हा पर्याय आपल्या मदतीला येतो. हा पर्याय आणि फोटोचा रंग किंचित डार्क करण्याचं तंत्र वापरलं की तो फोटो त्या आकारात कोणत्याही डिस्टॉर्शनशिवाय अगदी चपखल बसतो. आता येतो आपला चौथा टप्पा, प्रोफेशनल टायपोग्राफी डिझाईन करणे. मॅगझिनचा आत्माच जणू. इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे मजकुराची रचना आणि आकार. मुख्य शीर्षक हे कायम बोल्ड, थोडं तिरपा आणि शेप्सवर लेयर केलेलं असावं. उपशीर्षक साधारण 18 ते 22च्या फॉन्ट साईजमध्ये आणि मुख्य मजकूर 10च्या साईजमध्ये सेंच्युरी गॉथिक स्टाईलमध्ये ठेवल्यास वाचणाऱ्याचं लक्ष बरोबर वेधलं जातं. आणि टायपोग्राफी सेट करताना एक अत्यंत गरजेची ट्रिक सांगतो. टेक्स्ट बॉक्सला नो आउटलाईन आणि नो फिल नक्की करा. हे केल्यामुळे टेक्स्ट बॉक्सची पार्श्वभूमी पारदर्शक होते आणि तुमचा मजकूर त्या डायनॅमिक शेप्स आणि फोटोंवर अतिशय सहजपणे तरंगताना दिसतो. आता आपण या ट्रान्सफॉर्मेशनच्या अगदी शेवटच्या म्हणजे 5व्या टप्प्यावर आहोत, अंतिम रिअलिस्टिक टच देणे. आता एक विचार करा. एखाद्या डिजिटल डिझाईनला अगदी दुकानात मिळणाऱ्या खऱ्याखुऱ्या मॅगझिनसारखा लुक नेमका कशामुळे मिळतो? ती कोणती गोष्ट आहे जी या डिझाईनला पूर्णत्व देते? याचं उत्तर अतिशय सोपं आहे. कंपनीचा लोगो आणि स्टँडर्ड बारकोड. जेव्हा मॅगझिनच्या तळाशी हे 2 घटक टाकले जातात, तेव्हा त्या डिझाईनला तो दुकानात मिळणाऱ्या खऱ्या मॅगझिनचा अस्सल आणि व्यावसायिक अनुभव प्राप्त होतो.
आता या स्लाइडवरची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रॅप टेक्स्ट सेटिंग. बारकोड किंवा लोगो कुठेही सहजतेने हलवण्यासाठी इन फ्रंट ऑफ टेक्स्ट हे सेटिंग वापरणं अनिवार्य असतं. यामुळे हे घटक बॅकग्राऊंडवर कुठेही मुक्तपणे ठेवता येतात, ज्यामुळे लेआउट पूर्णपणे तुमच्या नियंत्रणात राहतो. तर मंडळी, या संपूर्ण स्पष्टीकरणाचा निष्कर्ष काय? तर मायक्रोसॉफ्ट वर्ड वापरून आपण कोणत्याही प्रकारचं डिझाईन अगदी लिहिल्या बनवू शकतो. हे सिद्ध करतं की वर्ड हे केवळ कंटाळवाणे रिपोर्ट बनवण्याचं टूल राहिलं नाहीये, तर योग्य तंत्रांचा वापर केल्यास ते एक शक्तिशाली ग्राफिक डिझाईन टूल बनू शकतं. आणि जाता जाता एक प्रश्न तुम्हाला नक्की पडेल. जर एका साध्या वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअरमध्ये एवढी अफाट जादू असू शकते, तर रोजच्या वापरातील इतर सॉफ्टवेअर्समध्ये आणखी किती सिक्रेट्स लपले असतील? ह्यावर नक्की विचार करा आणि आपल्या रोजच्या टूल्सकडे एका नवीन दृष्टिकोनातून पाहायला सुरुवात करा. आजच्या या भन्नाट सत्रात सामील झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.